कायम अजिंक्य राहिलेला हा गड महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांमध्ये असायलाच पाहिजे. नमस्कार, मी स्मिता, म्हणजेच मराठी कन्या. लढाईने नाही तर फितुरीने देवगिरी जिंकण्यात आला. देवगिरी अजिंक्य असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचं बांधकाम. एकामागे एक असणारे दरवाजे शत्रूला आत येऊच द्यायचे नाहीत. गडाच्या तटबंदीवरून एकही शत्रू नजरेआड होणार नाही याची खास सोय इथे होती. एवढं करून सुद्धा कोणी आत आलंच तर भल्या मोठ्या तोफा स्वागताला होत्याच. इथे आल्यावर आपण फक्त अंदाज बांधायचे आणि त्या काळात जाण्याचा प्रयत्न करायचा. यादवांनी जवळपास 150 वर्ष इथे राज्य केलं. निजामाच्या काळात इथे बरीच बांधकामं झाली, पण बहमनी काळात बांधलेला चांदमिनार लांबूनच आपलं लक्ष वेधतो. पाण्याची मोठ्या प्रमाणावर सोय इथे बघायला मिळते. गडाला 3 तटबंदी आहेत. सर्वात बाहेरची काळाकोट, त्यानंतर अंबरकोट आणि मग येतो महाकोट. गडाच्या आत भारतमातेचं मंदिर सुद्धा आहे. शत्रूला लांब ठेवण्यासाठी इथे एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे 23 फूट लांब मेंढा तोफ. मी आजवर एवढी लांब तोफ कधीच पाहिली नव्हती. इथून पुढे आपण पोहोचतो गडाजवळच्या खंदकाजवळ आणि सुरू होतो खेळ अंधारी मार्गाचा. शत्रू सैन्य इथून पुढे जाणार नाही याची खास काळजी घेतली गेली आहे. आज या मार्गावर लाईटची व्यवस्था केली आहे, पण त्या काळी पूर्ण अंधार असलेल्या या मार्गावर शत्रूवर अचानक हल्ले व्हायचे. गरम पाणी ओतलं जायचं, तर वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गाने चकवा लागायचा. वर आल्यावर पेशव्यांच्या काळात बांधलेलं गणपती मंदिर लागतं. दर्शन घेऊन निवांत बसलो आणि पायऱ्यांनी गडाच्या सर्वात उंच भागात आलो. इथे आहे बारादरी नावाची जुनी वास्तू. शहाजहानच्या काळात या वास्तूचं बांधकाम झालंय. भल्या मोठ्या खिडक्या असणाऱ्या या वास्तूमधून गडाचा संपूर्ण परिसर बघता येतो. आजही एकदम भक्कम उभा असलेला देवगिरी अजिंक्य का होता याची प्रचिती इथे भेट दिल्यावर येते. यादव साम्राज्याची ओळख असणाऱ्या देवगिरीला नक्कीच भेट दिली पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.